नमस्कार. जर तुम्ही तुमचे आजार पळवण्यासाठी असे काही ड्रायफ्रुट्स घेतले आणि ते एक एक करून थोडे थोडे भाजले, जसं की पॅन गरम करून हलके शेंगदाणे भाजले, त्यानंतर हलके बदाम भाजले, मिनिटभर अक्रोड भाजले, काजू हलके गरम केले, थोडा पिस्ता गरम केला, लाडू पचण्यासाठी खसखस गरम केला, कडू चवीसाठी मेथी हलकी भाजली, थोड्या तुपावर नाचणीचं पीठ फुलेपर्यंत भाजलं, सफेद तीळ भाजून घेतले, सुकं खोबरं खरपूस भाजलं आणि काजू बदाम बारीक करून मिक्सरला बारीक वाटून पावडर बनवली. मग शेंगदाणे आणि बाकी जिन्नस मिक्सरवर दळून काढले. ते सर्व मिक्स केले. अर्धे तीळ आणि सुकं खोबरं वाटून काढले आणि खजुराच्या बिया काढून घेतल्या आणि मिक्सरला बारीक केल्या. नंतर तुपावर मंद गॅसवर परतून घेतल्या. वाटलेला मनुका मिक्स करून त्यात सर्व ड्रायफ्रुट्स पावडर मिक्स केली. वेलची जायफळ सुंठ पावडर घातली. वाटलेला तीळ सुकं खोबरं मिक्स केलं. नंतर भाजलेले नाचणीचं पीठ मिक्स केलं. सर्व एकत्र करून एक एक छान लाडू वळले. खसखस आणि सुकं खोबऱ्याने सजवून घेतले. आता हा तयार लाडू रोज एक खाल्ला की तुमच्या शरीरातील ताकद वाढेल, वजन वाढेल आणि अनेक आजारांपासून दूर राहाल. अशी ही रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.